मला जे काही बोलायचं आहे ते 19 तारखेला बोलून टाकू. मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त रायगडाच्या पायथ्यावर राज ठाकरेंची गर्जना. 20व्या वर्धापन दिनाच्या सर्व मनसैनिकांना मनपूर्वक शुभेच्छा. दरवर्षी आपण वर्धापन दिन हॉलमध्ये साजरा करतो, तिथे तुम्ही येता. 9 तारखेला वर्धापन दिन, 19 तारखेला गुढीपाडवा मेळावा. म्हटलं जे काय बोलायचं ते 19 तारखेलाच बोलून टाकू आणि म्हणून मग ठरवलं की 9 तारखेला पक्ष सदस्य नोंदणी सुरू करू. आज महाराष्ट्रातल्या सर्व सहकाऱ्यांना माझं आवाहन आहे की अनेक लोकांना आपल्या पक्षाचा सक्रिय सदस्य व्हायचं आहे. तर ज्या वर्दळीच्या जागा असतील, शाळा कॉलेज मंदिर असतील, तिथे आपल्या मनसे सदस्य नोंदणीचा स्टॉल लागला पाहिजे. तुम्ही लोकांशी बोललं पाहिजे, त्यांना भेटलं पाहिजे. हजारो लोकांना आपल्या पक्षाचं सदस्य व्हायचं आहे, त्यांना सदस्य करून घ्या. आज महाराष्ट्राच्या आशीर्वादाने रायगडावर सदस्य नोंदणीला सुरुवात करत आहोत आणि येत्या 19 तारखेला गुढीपाडव्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी यायचं आहे. योगायोग बघा, 20 वर्षांपूर्वी 19 मार्चला शिवतीर्थावर पक्षाची पहिली सभा झाली. आता 20 वर्षांनी 19 मार्चला गुढीपाडवा येतोय. तुम्ही सगळ्यांनी गुलाल उधळत जल्लोषात शिवाजी पार्कवरील सभेला या. आज इथे सदस्य नोंदणी उपक्रमाला सुरुवात झाली असं मी जाहीर करतो. राज ठाकरे यांनी राजकीय भाष्य करणं टाळलं. ते 19 तारखेला गुढीपाडव्याच्या सभेतच बोलतील. मला कल्पना इथे गरम खूप होतंय. दरवर्षी आपण वर्धापन दिन एखाद्या हॉलमध्ये साजरा करतो, तिकडे सगळे तुम्ही येता. यावर्षी मी ठरवलं की म्हटलं 9 तारखेला वर्धापन दिन, 19 तारखेला आपला गुढीपाडव्याचा मेळावा सभा. म्हटलं 9ला पण बोला, 19ला पण बोला. म्हटलं जे काय बोलायचं ते एकदा 19 तारखेलाच बोलून टाकू. आणि म्हणून मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं की बाबा 9 तारखेला आपण काय करावं. तर पक्ष सदस्य नोंदणी ही बरेच दिवसापासून आपली काही चालू होती. म्हटलं आपण 9 तारखेला वर्धापन दिनाला पक्ष सदस्य नोंदणी आपण सुरू करू. आज माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व माझ्या सहकाऱ्यांना, माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना माझं आवाहन आहे, जिथे जिथे मंडळीच्या जागा असतील, अनेक लोक आहेत ज्यांना आपल्या पक्षाचं सदस्य व्हायचे, नुसतं सदस्य नाही व्हायचे तर त्यांना सक्रिय सदस्य व्हायचे. तर ज्या ज्या वर्दळीच्या जागा असतील, मग तिकडे शाळा असतील, कॉलेजेस असतील, मंदिरं असतील, इतर दुसरी कुठच्या मार्केट असतील, त्या सर्व ठिकाणी आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणीचे स्टॉल्स, टेबल्स तिकडे लागली पाहिजेत. तुम्ही लोकांपर्यंत गेलं पाहिजे, लोकांना भेटलं पाहिजे, लोकांशी बोललं पाहिजे. आणि अनेक लोक आहेत ज्यांना, हजारो लोक आहेत की ज्यांना आपल्या पक्षाचं सदस्य व्हायचे, त्यांना सदस्य करून तुम्ही सर्वांनी घ्या. आज महाराजांच्या आशीर्वादाने रायगडावरती आज आपल्या नोंदणीचा सुरुवात आपण करत आहोत. तर महाराजांचे सर्वजण तुम्ही आशीर्वाद घेऊन महाराष्ट्रभर तुम्ही जा. आणि येत्या 19 तारखेला गुढीपाडव्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माझा जो कोणी माझा महाराष्ट्र सैनिक आहे, जे महाराष्ट्राचे हितचिंतक आहेत, त्यांनी सर्वांनी 19 मार्चला काय योगायोग आहे बघा. 20 वर्षानंतर आपली पहिली सभा 20 तारखेला झाली होती, 19 मार्चला. आणि आज 20 वर्षानंतर परत आपल्या गुढीपाडव्याच्या सभेला 19 मार्चच्या तारीख. त्याच्यामुळे तुम्ही सर्वजण उत्साहात, जल्लोषात, गुलाल उधळत आपण सर्वजण शिवतीर्थावरती 19 मार्चला यावं असं एक आवाहन करतो. आणि या नोंदणीच्या उपक्रमाला, सदस्य नोंदणी उपक्रमाला सुरुवात झाली असं जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी.